तर नमस्कार मंडळी, मी अर्जुन कोठारे. आजची ब्लॉगची सुरुवात मी कोल्हापूरमधून करतो आहे. रात्री मी गेलो होतो, घरी निघालो होतो, पण काय बस भेटली नाही म्हणून आज रात्री परत घरी आलो मी. तर आज संध्याकाळची बस आहे. तर आज भाऊ कुठं जायचा प्लॅन आहे. काल गेलो होतो महालक्ष्मीला आणि रंकाळ्यावरून जावं लागलं. तर आज एका ठिकाणी जायचं आहे. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. चला भेटू तुम्हाला. तर आम्ही समोर निघालेलो आहे फिरायला. सुजायला लागलाय पुढं. चला, लिफ्ट काय बंद आहे, शिडीनंच खाली उतरूया. आलो एकदासा खाली. तर साहेबांना गाडीला किक मारली आणि फायनली आम्ही निघालो. आता किती टाईम लागते मला काय माहीत नाही. मला इकडून काय बस नाही माहिती. चला आता साहेब इकडे नेतील तिकडे जायचं. इथून गेलो डायरेक्ट पेट्रोल पंपावरती आणि पेट्रोल भरलं. साहेबांना कुठं आणले मला काय माहीत नाही बाई. ध्यान आलंय मला. आता बघूया साहेब का कुठं नेतोय मला. शाडो आमच्या सोबत येते. मस्त वाटते शाडो वाटते ते. हा, हे बघा. आम्हाला जायचं मागच्या बोधग्यातनं. त्या मागच्या बोधग्यातनं काम चालू आहे म्हणून आम्ही पुढच्या बोधग्यातनं चाललो आहे. आम्हाला पण माहीत नाही. म्हणजे दुकानदाराला विचारलं, त्याने सांगितलं की पुढच्या साईडला एक बोधगा आहे, तिथून जावा म्हणून त्यानं सांगितलं. आणि त्या 5 मिनिटांमध्ये पोहोचणार होतो. तिथं आम्हाला 15 मिनिटं लागली. तर कारण की रस्त्याचं काम ते चालू आहे. ते मी आलो या भावाला भेटायला, श्री मेडिकलवाला, आमचा चुलत भाव. तो आमचा भाऊ पिकलाय बघा. कसा स्माईल कशी आहे बघा. खास ह्याच्यासाठी भेटायला आलोय मी. काल कॅन्सल झालं माझं म्हणून आज मी याला भेटायला आलोय. काल हे येऊ शकत नाही, एवढा विज्जी माणूस झाला येऊ. भावाची गाठ घेऊन गेलो घरी सरळ. भूक पण लागली तर जोरात. आणि हे बघा गेट आमचं आहे का नाही, खतरनाक गेट. आणि हा बघा हा व्ह्यू. एंट्री तर एकदम जोरात आहे, अशी खतरनाक. तर सरनोबतवाडीवरून आलो, मस्त जेवलो आणि आता निघालो स्टेडियमला मॅच बघायला फुटबॉलची. चला पटापट. फुटबॉल स्टेडियमला आलो आणि बघतो तर काय अगा एवढं पब्लिक, फुटबॉल प्रेमी. बाप रे बाप. सगळेजण क्रिकेट बघतात पण आमच्या कोल्हापूरमध्ये फुटबॉल प्रेमी एवढे आहेत की सगळं गच बघा. हे असं स्टेडियम भरलं होतं. काय नजारा होता, लय भारी, एकदम खतरनाक नाद. मित्रांनो, आता आपण बसलोय गाडीत. गाडी भेटली आहे. आता गाडी पकडली. आज फिक्सच होतं याचं, कारण की काल प्लॅन फिक्स काढला होता. काल इथे येऊन गेलो तर गाडी बुक केलेली होती. सीट आपली बुक होते. सीटवरती मस्त बसला. आता पोचले होते. मग काल होते येऊन गेलो होतो 11:30 वाजता. 10 वाजता आलो होतो. एक पण सीट भेटली नाही म्हणून रिटर्न गेलो काल. तर आता बुक केली होती तिकीट आपली.
मस्तपैकी सीटवरती बसलो. चला आता पोचलो, तुम्हाला अपडेट. मुंबईमध्ये मस्त मी पोचलो. बघतोय तर काय रिक्षाची अवस्था तर एकदम बेकार करून टाकली होती ह्या कबुतराने. बघा ना काय अवस्था करून मी पोचलेलो आहे 7:30 वाजता, सॉरी 7 वाजता पोचलो. 7 वाजता पोचल्यानंतर झोपलो. 11 वाजता उठलो आणि पहिले गेलो रिक्षाकडे. रिक्षाची हालत बघितली तर पूर्ण रिक्षाची कबुतराने पूर्ण वाट लावली होती. म्हणजे पूर्ण त्यावरती कावळे आणि रिक्षा कबूतर हगले होते. सर्व पूर्ण घाण करून टाकली. व्हिडिओ तुम्हाला मी टाकलं तिथं त्यावरती. व्हिडिओ पण मी जेवण करणार नाही, थोडा व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही पण बघा. तर आता रिक्षा धुवायचं काम चालू आहे. रिक्षात होतो, मस्त जेवतो आणि रिक्षा 1-2 वाजेपर्यंत काढणार आहे. तर चला रिक्षा धुया पहिली आणि त्यानंतर रिक्षा वॉश केली. त्यानंतर येऊन घरी आंघोळ केली आणि जेवायला बसलेलो आहे. तर या जेवायला. आणि कोल्हापूरला गेलो होतो, ह्याच्यासाठी गेलो होतो कोल्हापूरला. हाय मित्रांनो. हिला आणायला गेलो होतो कोल्हापूरला मी. आणि आता जेवायला बसलो आहे. या जेवायला बनवलेलं आहे बटाट्याची भाजी, एक घेवड्याची भाजी आहे, दही आहे, भाकरी आहे आणि हे माझं कार्टून बारकं असं आहे. लय खतरनाक आहे. हां, हे आले 15 दिवस राहून. याची सुट्टी होती, क्रिसमसची सुट्टी होती. या 15 दिवस म्हणून गेलो होतं. मोठ्या भावकड्याला घालवलं होतं, ह्याला आणायला गेलो होतो. तर इथं आपण करूया ब्लॉगचा एंड. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, बाय.